द लॉर्ड ऑफ युनिव्हर्स, सगळ्या जगाचे नाथ स्वतः श्रीकृष्ण परब्रह्म रूपामध्ये, दारू ब्रह्म रूपामध्ये त्या ठिकाणी या कलियुगामध्ये भगवंत आहेत. आणि तेच जगन्नाथ इथं सुद्धा आहेत. तर एक जगन्नाथाचे भक्त होते. दारू ब्रह्म म्हणजे, दारू म्हणजे लाकूड, लाकडाच्या रूपामध्ये हे विग्रह जे होते, विग्रह म्हणजे मूर्ती, ही जी मूर्ती आहे जगन्नाथाची, जगन्नाथ म्हणजे कृष्ण आहे. समजलं ना तुम्हाला? ही कृष्ण, बलराम आणि त्यांची बहीण सुभद्रा, मध्ये जी होती ती सुभद्रा. मग आता हे असं रूप कसं काय भगवंताचं प्रकट झालेलं आहे, तर याची थोडक्यात कथा सांगतो आणि आजच्या विषयाकडे आपण वळणार आहे की काय आपण हा अभिषेक घातला. ते म्हणणार अभिषेक पाण्यानेच भगवंताला अभिषेक केला, काय विशेष केलं त्याच्यामध्ये. तर भगवान श्रीकृष्ण वृंदावनमध्ये, भगवंताचा जन्म कुठे झाला, कृष्णाचा जन्म कुठे झाला माहितीये का? कोण सांगेल? हात वर करा बरं. कोणाला माहिती आहे कृष्णाचा जन्म कुठे झाला? कोण सांगेल तुमच्यावर? बोला बोला. मथुरेमध्ये झाला. मथुरेमध्ये झाला, बरोबर आहे ना? मथुरेत झाला. आणि मथुरेतून कुठं नेला, ट्रान्सफर केलं? वृंदावन, गोकुळ आहे, गोकुळ. ते वृंदावन, फार वृंदावन टर्म आहे ती, म्हणजे खूप मोठं आहे वृंदावन. 84 कोस वृंदावन आहे. 84 कोस म्हणजे 1 महिना लागतो परिक्रमा करायला चालत त्या वृंदावनची. तर त्या मथुरेत तुरुंगात पण भगवंत जन्म घेतले आणि गोकुळात पण 2 ठिकाणी भगवंत जन्म घेतले. आता जन्म घेणं वगैरे भगवंताचं काही हे नाही, भगवंताला जन्म घ्यायची आवश्यकता नाही. तरी पण लीला खेळण्यासाठी म्हणून भगवंत जन्म घेतात. आपला जन्म कसा होतो सर्वांनाच माहिती आहे. आपण जेव्हा जन्म घेतो, आईच्या उदरामध्ये असतो, तेव्हा आपण जेव्हा बाहेर येतो तेव्हा रक्त, मलमूत्र, नाळ आणि हे एवढं सगळं घाण होतं. पण भगवंताचा जन्म तसा नाहीये. भगवंत कसे, भगवंत अयोनी म्हटलेलं आहे भगवंतांना. कुठल्याही योनीतून भगवंत जन्म घेत नाही. आणि जर घेत असतील तर ते भगवंत नाहीत. भगवंत म्हणायचं कुणाला हे पण महत्वाची गोष्ट आहे. म्हणून श्रीकृष्ण हे भगवंत आहेत, कारण ते अयोनी आहेत, कुठल्याही योनीतून जन्म घेत नाहीत. आणि योनी किती आहेत? 84 लक्ष योनी आहेत. किती आहेत? 84 लक्ष योनी आहेत. तेवढे जीव आहेत. असंख्य योनीतून जीव, प्रत्येक योनीतून एक एक योनी, कोटी कोटी फेरा. आणि त्यानंतर मग काय होतं की त्यानंतर मग त्याला मनुष्याचा जन्म भेटत असतो. त्या जन्मामध्ये मग आपल्याला भगवंताविषयी ऐकायला भेटतं. आणि मग त्याच्यामध्ये आपण भगवान श्रीकृष्णांची सेवा करून भगवंतांना प्राप्त करू शकतो. तर असेच एक भगवंताचे किंवा आज जे आपण स्नान यात्रा उत्सव बघितला, तर आपल्याकडे 108 पुराणे आहेत, 108 उपनिषद आहेत, पुराण 18 आहेत. त्या एका पुराणामध्ये भगवंताचे भक्त होते, गणपती भट नावाचे भक्त. त्यांनी ऐकलं की कलियुगामध्ये परब्रह्म रूपामध्ये साक्षात श्रीकृष्ण कुठे वास करतात? जगन्नाथपुरीमध्ये वास करतात. कर्नाटकचे होते ते. आणि त्यांनी असं वाचल्यानंतर त्यांना इच्छा झाली की साक्षात श्रीकृष्ण आहेत म्हणजे जाऊन दर्शन घेतलं पाहिजे. आपणही जेव्हा असं काही ऐकतो किंवा कुठेतरी लोक जे असतात, ज्यांची श्रद्धा जास्त असते, असे काही लोक असतात की ज्यांना कुणी कुठेतरी ऐकलं किंवा कुणी सांगितले का अशा अशा ठिकाणी देव आहे, नवसाला पावणारा देव आहे म्हणलं की लोकांची गर्दी तिकडे वळते लगेच. का? तर आम्हाला नवस करून लगेच आम्हाला काहीतरी प्राप्त करायचं आहे, भगवंतांकडे काहीतरी मिळवायचं आहे. तर अशी भक्ती करतात लोक. 4 प्रकारचे लोक भगवंताकडे येतात. कृष्ण भगवंतांकडे गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे, आर्तो अर्थार्थी जिज्ञासू ज्ञानीच भरतर्षभा. आर्तो म्हणजे काहीतरी इच्छा मनामध्ये ठेवून, अर्थार्थी विशेष करून कमवण्याची इच्छा मनात ठेवून, पैसे मिळवण्याच्या इच्छेने, ज्ञानी जिज्ञासू की काय आहे कृष्ण, काय आहे किंवा भगवंत काय आहे, गीता समजायची आहे, समजून घ्यायची आहे. आणि ज्ञानी सगळ्यात उच्च लेवलचे, या 4 मध्ये उच्च लेवलचे ज्ञानी, ज्ञान घेण्यासाठी सुद्धा, आध्यात्मिक ज्ञान की मी कोण आहे, भगवंत कोण आहेत याच्यासाठी. तर हे जे गणपती भट आहेत त्यांनी पण असंच काही ऐकलं आणि त्यांना इच्छा झाली, गेले ते जगन्नाथपुरीमध्ये दर्शन घेण्यासाठी. आणि दर्शन घेण्यासाठी गेलेले असताना तसे ते होते गणपतीचे भक्त. आणि नाव पण काय होतं त्यांचं? गणपती भट.
आणि भक्त पण कोणाचे होते? गणपतीचे भक्त होते. आता आपल्याकडे देवी देवता भरपूर, किती असतात? 33 कोटी एवढ्या देवी देवता. मग पूजा कोणाची करायची? सगळ्यांची करायची, कुणाला नाराज नाही करायचं. कुणाची पूजा करायची? 33 कोटीमध्ये कोणी गणपतीची करते, कोणी महादेवाची करते, कोणी कोणाची करते, कोणी कोणाची करते. तर त्यासाठी संतांनी सांगितलेले, आपुला तो देव एक करुणी घ्यावा, एकच देवाची पूजा करा. जसं एक पतिव्रता स्त्री असते, ती एकाच पतीसोबत राहते ना, बरोबर आहे, लग्न झाल्याच्या नंतर. तसं आपणही भक्ती करत असताना एका देवाची, आपल्याकडे सिजनेबल भक्ती चालत असते बऱ्याच वेळा. आले गणपती, सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, झालं सुरू. त्यानंतर गणपती झाले की नवरात्र, दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी. आणि नवरात्र झाले की मग परत छोटे मोठे उत्सव गावातले चालूच असतात. भैरवनाथाची यात्रा, कुठं काय कुठं काय. आणि त्या यात्रामध्ये मग कुणाच तर ऑर्केस्ट्रा बोलव, तमाशा बोलव, असं काहीतरी करतो. काहीतरी सध्या आता थोडस कीर्तनकार वगैरे चालू आहे, पण अवघड आहे हे सगळ्या गोष्टी. त्यामुळं शास्त्रानुसार आपण समजून घेतलं पाहिजे. तर ते गणपती भट गणपतीचं दर्शन होईल किंवा गणपतीलाच परब्रह्म रूपामध्ये मानत होते आणि त्यांना वाटले गणपतीचं दर्शन होईल, जगन्नाथ म्हणजे गणपतीच्या रूपात दर्शन होईल, म्हणून ते दर्शनाला गेले. आणि दर्शनाला गेले तर त्यांनी हे जगन्नाथांचं रूप बघितलं. जगन्नाथ बोलले सुभद्रा सुदर्शन. आणि ते म्हणले, अरे हे तर परब्रह्म रूपात साक्षात श्रीकृष्ण आहेत आणि मी जे इच्छा घेऊन आलो होतो. त्यांना वाटलं की गणपतीच्या रूपात दर्शन होईल, पण दर्शन झालंच नाही आणि नाराज होऊन परत चाललेले होते. आता भगवंतांपर्यंत जर एखादा व्यक्ती आला, शरणागत झाला भगवंतांना, तर भगवंत त्याची इच्छा पूर्ण करतात. आणि भगवंताच्या दारातून कुणी सुद्धा रिकाम्या हाताने जात नाही. जो शरणागत आहे, शरणागत वत्सल आहेत भगवंत किंवा भक्त वत्सल आहेत. गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलं, सर्वधर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. जे कोणी मला शरण येतील त्यांचं पाप तर नष्ट करतातच भगवंत. तर असं सांगितलंय, जे आत्ता तुम्ही दर्शन घेतलं भगवंतांचं, स्नान वेदीवरती बसलेल्या जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणीचं दर्शन जरी केलं झालं एखाद्या व्यक्तीला, तरी त्याचं करोडो अनेक जन्मातलं पाप सगळं नष्ट होतं. म्हणजे आपण इथे सगळेजण बसलेले आहात, आपलं सगळं पाप नष्ट झालं, पण आता उद्यापासून परत आम्ही पाप करणारच की. मग परत दर्शन घ्यायला पुढच्या वर्षी येणार, असं होणार का? नाही, असं व्हायला नाही पाहिजे. जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला समजते की आपण ती करायला नाही पाहिजे. तसं तर 4 प्रकारचे पाप आहेत. कुठले कुठले पाप आहेत? 4 प्रकारचे या कलियुगामध्ये विशेष. पहिला आहे मांसाहार करणे. हे सगळ्यात मोठं पाप आहे. ह्याच्यामुळे काय होतं? दया नष्ट होते. मांसाहार केल्याने काय होते? दया नष्ट होते. मांसाहार म्हणजे काय करतो आपण? दुसऱ्या एखाद्या प्राण्याला मारून खात असतो. म्हणजे किती निर्दयीपणाचं कृत्य आहे. त्यामुळे मांसाहार केला नाही पाहिजे. दुसरा आहे जुगार खेळणे. जुगार, पत्ते, सट्टेबाजी लावतात लोक, खेळत नाही, ते नाही केलं पाहिजे. तिसरं आहे नशापान न करणे कोणत्याही प्रकारचं. मग त्याच्यामध्ये चहा सुद्धा नशा आहे. आणि आता आजकाल जे पोरं पितात काय, ते नवीन बाटली स्टिंग, ती सुद्धा नशा आहे. त्याच्यात सुद्धा अल्कोहोल आहे. पिता का तुम्ही? तुमच्याकडे कोण कोण पितं स्टिंग? हात वर कराल. आता तुम्ही नाहीच म्हणणार. आता कोण नाही ना पित? तुम्ही पित नसाल. तुम्ही इथं आला म्हणलं धरून चालू, तुम्ही पित नाही. तर स्टिंग, त्यानंतर नशापान न करणे आणि त्यानंतर परस्त्री परपुरुष संबंध न ठेवणे, व्यभिचार न करणे. हे 4 नियम आहेत. 4 गोष्टी पालन केल्या पाहिजे. तर मग आपल्याकडून पाप होणार नाही. आणि भगवंता विषयी आपल्याला जाणून घेण्यासाठी ह्या 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. शुद्धता राखली जाते मनाची या 4 गोष्टीमुळे. या 4 गोष्टी धर्माचे 4 स्तंभ आहेत. कुठले कुठले? सत्य, तप, दया आणि शौच. 4 खांब धर्माचे. त्यामध्ये कलियुगामध्ये 3 तर ऑलरेडी गेलेले आहेत. थोडस सत्य आहे, त्या सत्यावरती हे कलियुग कसं बसं चालू आहे. पुढं 5000 वर्ष आता झालेले आहेत कलियुगातील. 5-5.5 हजार वर्ष पूर्ण होत आहे. कलियुग किती वर्षाचा आहे? 4,32,000. किती? आणि त्यातले आता किती वर्ष झालेत फक्त? आणि आपल्याला कलियुगाचा प्रभाव दिसून येत आहे.
आत्ताच एवढा प्रभाव आहे, अजून एवढे वर्ष काय काय होऊ शकतात आपण इमॅजिन करू शकता. तर त्यामुळं भक्ती करणं फार गरजेचं आहे. त्या गणपती भटांना दर्शन झालं नाही म्हणून माघारी निघालेले होते. भगवान जगन्नाथ स्वप्नामध्ये जातात आणि सांगतात की तू परत ये, तुला ज्या रूपामध्ये दर्शन हवंय त्या रूपामध्ये दर्शन तुला उद्या होईल. म्हणून ते परत माघारी येतात आणि परत माघारी आल्यानंतर त्यावेळेस मात्र त्यांना जे दर्शन होतं ते गजवेश, आता जे दर्शन होईल आपल्या सर्वांना, तर गणपतीच्या रूपामध्ये सोंड, आता होती का सोंड बघितलं तुम्ही, तर आता असणार आहे, आता जे दर्शन आपल्याला होईल. तर सुंदर असे सोंड आहे गणपतीच्या रूपात, जगन्नाथांना सोंड आहे, बलदेवांना सोंड आहे, सुभद्रा महाराणी असे कमळाचं हे चेहऱ्याच्या आच्छादन, कमळाने आच्छादिलेला चेहरा सुभद्रा महाराणीचा, अशा प्रकारचं गजवेश दर्शन म्हणायचं त्याला. काय म्हणायचं? गजवेश दर्शन त्यांना झालं. आणि मग त्या ठिकाणी आता जसं आपण बघितलं, जन्म कर्म च मे दिव्यम, ही दिव्यता आहे की नाही. भगवंत काय केले की स्वतः जगन्नाथाच्या रूपामध्ये होते, ते त्यांनी रूप बदललं लगेच. आणि भगवंत काही करू शकतात, जगन्नाथ काहीही करू शकतात, भगवंताच्या हातात सगळ्या गोष्टी, भगवंताच्या हातात आहे. त्यांनी जर ठरवलं तर यशोदा मातेला सुद्धा भगवंतांनी मुखामध्ये काय दाखवलेलं होतं? ब्रह्मांड दाखवलं होतं. आणि त्यातच काय तिला दिसलं की स्वतः यशोदा पण दिसते आणि तीच कृष्णाच्या मुखामध्ये पाहते, हे सुद्धा पाहिलं. आणि भगवंत किती किती केवढे होते तेव्हा भगवंतांनी गोवर्धन उचललेला होता? 16 वर्षाचे, किती, 6 वर्षाचे. आणि तेव्हा भगवंतांनी गोवर्धन, एवढा मोठा पर्वत उचलू शकतात भगवंत. भगवंत काही करू शकतात, त्यांना कुठलीही गोष्ट अशक्य नाही. आणि मग त्या गणपती भटना खूप आनंद झाला, त्यांनी भगवंताचं दर्शन घेतलं. आणि तो जो दिवस होता तो होता ज्येष्ठ पौर्णिमा, जे की परवा झाली. ज्येष्ठ पौर्णिमा, त्याला स्नान यात्रा असं म्हणतात. आणि पुरीमध्ये भगवान जगन्नाथांना त्या दिवशी वेदीवरून, श्री मंदिर जे आहे, बड देऊळ किंवा श्री मंदिर, आता ज्या मंदिरात जगन्नाथ आहेत तिथून जगन्नाथांना बाहेर आणलं जातं. स्नानवेदी मोठी आहे, त्या स्नानवेदीवरती भगवंतांना आणून 108 कलशांनी भगवंतांना स्नान घातलं जातं. आता इथं काही आपण एवढं स्नान घातलं नाही, काल आम्ही घातले 108 कलश भगवंतांना, छोटे छोटे 108 कलश घातले स्नान. तिथं फार मोठे जगन्नाथ आहेत, आपल्या उंची एवढे मोठे जगन्नाथ, एवढे मोठे भगवंत आहेत. उभा राहिले तर सुद्धा आपण उंचीच्या वरती असं बघावं लागतं भगवंताचं, एवढे मोठे जगन्नाथ. आणि मग त्यांना स्नान असं पाठीमागं हे वरून स्नान घालावं लागतं भगवंतांना. आणि मग त्यांना 108 कलशांनी स्नान घातल्यानंतर मग काय होतं? एवढं स्नान केल्यावर काय होईल? गार पाण्याने काय होईल? बरोबर आहे, काय होईल? आजारी पडतात भगवंत. जगन्नाथ, भगवंत, देव आजारी पडू शकतो का? भगवंत आपल्यासारखे नाहीत. मी पहिल्यांदाच सांगितलं तुम्हाला, भगवंत कसे आहेत? सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. भगवंत सच्चिदानंद आहेत. भगवंताचं शरीर, आपलं जसं शरीर आपलं पंचमहाभूतांनी बनलेलं आहे, पण भगवंताचं शरीर या घटकांनी बनलेलं नाहीये. पंचमहाभूत कुठले कुठले आहेत? पृथ्वी, अग्नी, जल, वायू आणि आकाश. आपलं हे शरीर त्यांनी बनलंय, पण आपण कोण आहोत? शरीर आहोत का? तुम्ही कोण आहे म्हटल्यानंतर तुम्ही काय म्हणता का? मी हात आहे, मी तोंड आहे असं म्हणतो का? हा माझा हात आहे असं म्हणता ना तुम्ही? का मी हात आहे म्हणता? हा माझा हात आहे असंच म्हणता ना? म्हणजे मी हे शरीर नाही, माझा हात आहे म्हणल्यावर मग आपण कोण आहोत? आत्मा. जो आत्मा सच्चिदानंद आहे, तसेच भगवंत सच्चिदानंद आहेत. आणि ते सच्चिदानंद भगवंत अशा प्रकारचं रूप धारण करून कलियुगातल्या लोकांचा उद्धार करण्यासाठी 2 वेळा मंदिरातून बाहेर येतात भगवंत. एकतर स्नान यात्रेसाठी, जी परवा झाली, आज या ठिकाणी आपण केली. आणि दुसरी गोष्ट रथयात्रेसाठी. आता 15 दिवस झाल्यानंतर परत भगवंत बाहेर येतात. तर हा जो 15 दिवसाचा काळ आहे, तर दर्शन बंद होतं, भगवंत आजारी पडतात. आणि आजारी असलेल्या भगवंताला औषधांचा भोग लावला जातो. वेगवेगळ्या प्रकारचे काढे, वेगवेगळ्या प्रकारचे औषधी, वनस्पतींचा भोग भगवंताला, भोग म्हणजे नैवेद्य अर्पण केला जातो. त्यानंतर भगवंतांचं
जे नवकलेवर आहे, म्हणजे थोडंसं पेंटिंग वगैरे जे काही झालेलं असेल इकडे तिकडे, तर ते सगळं करून घेतलं जातं त्या 15 दिवसामध्ये. त्याला म्हणायचं अनवसर काळ. काय म्हणायचं? अनअवसर. अनअवसर म्हणजे अवसर नाही. म्हणजे आता दर्शनाचं आपल्याला काही कुठले योग नाही 15 दिवस, आणि मग 16व्या दिवशी पुन्हा एकदा दर्शन दिले जातं. तो पण एक उत्सव आहे. त्या उत्सवाला काय म्हणायचं? नेत्रोत्सव, डोळ्यांचा उत्सव. नेत्राला सुंदर असं दर्शन भगवंतांचं. आणि हा जो 15 दिवसाचा काळ आहे, त्या 15 दिवसाच्या काळामध्ये जगन्नाथपुरीमध्ये दर्शन गर्दी कमी असते, कारण दर्शनच नाही ना. मग गर्दी कुठं असते त्यावेळेस? कुठं जातात बाकीचे भक्त दर्शनासाठी? आता काही जणांचं नित्य नियम असतो दर्शनाचा, रोज मंदिरात जाणं, दर्शन घेणं, असा काही नियम करतात काही जण. आणि कलियुगामध्ये नियम कशाचा करायला पाहिजे? जास्त करून आपण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, या महामंत्राचा नित्य नियमाने जप करण्याचा संकल्प आपण करायला पाहिजे, किंवा नियम बनवला पाहिजे. माऊलींनी सांगितलेले आहे, नित्य नेमनामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. आणि मग 2 वेळा भगवंत, आणि त्या रथावरती सुद्धा, रथारूढो गच्छन, जगन्नाथ अष्टकम आहे, त्यामध्ये सांगितलेलं आहे की त्या रथावरती बसलेल्या जगन्नाथाचं जो कोणी दर्शन करतो तो मुक्त होतो. पुन्हा त्याला या योनीमध्ये, कुठल्याही योनीमध्ये जन्म घ्यावा लागत नाही. मुक्त होतो म्हणजे भगवंतांना प्राप्त करतो तो. तर अशा प्रकारे हे जगन्नाथांचं उत्सव आहे. असे अनेक उत्सव त्या ठिकाणी होतात पुरीमध्ये. विशेष लाखो लोक रथयात्रेसाठी आलेले असतात. तुम्ही कोणी गेलात जगन्नाथपुरीला? आपल्यापैकी कोणी गेले जगन्नाथपुरीला? तुम्ही गेला? कधी गेला? दिवाळीमध्ये गेले. ओके, गेलं पाहिजे जगन्नाथपुरीला. 4 धाम आपण यात्रा, आणि काही काही लोक म्हणतात की म्हातारपणी यात्रा केली पाहिजे. काय म्हातार, कुणाचा भरोसा आहे? क्या भरोसा इस जिंदगी का? आज आहे तर उद्या नाही, किंवा आता आहे तर क्षणात नाही आहोत, असं विषय. म्हातारपणी कधी भक्ती करणार आपण? जोपर्यंत शरीरात शक्ती आहे तोपर्यंत भक्ती केली पाहिजे. कारण चालायला येत नाही, परत वर चढायचं वगैरे असल्यावर कुठं जाणार, कसं जाणार दर्शन घ्यायला? तर त्यामुळं गेलं पाहिजे, शक्य आहे तेवढ्या लवकर जाऊन प्रत्येक गोष्ट भक्ती केली पाहिजे. तर ते जगन्नाथ बाहेर येतात, दर्शन देतात. आणि रथयात्रेमध्ये विशेष 3 रथ असतात भगवंताचे. आणि ही हा जे उत्सव आहे, ह्या स्नान यात्रेपासून सुरू होतो आणि रथयात्रेला शेवट होतो. 1 महिन्याचा उत्सव. किती? 1 महिना. तर 2 मंदिर आहेत जगन्नाथपुरीमध्ये. एक श्री मंदिर, की त्याला द्वारका म्हटलं जातं, आणि दुसरं आहे गुंडीचा मंदिर, त्याला वृंदावन असं म्हटलं जातं. तर त्या रथामध्ये बसवून भगवंताला द्वारकेतून वृंदावनला नेण्याचा भाव आहे. रथयात्रा म्हणजे काय आहे? श्रीकृष्ण जे वृंदावनवासियांना सोडून, गोकुळवासियांना, जिथे त्यांचा जन्म झाला, नंद बाबा, यशोदा यांना सोडून कुठे गेले? मथुरेला गेले. मथुरेवरून द्वारकेला गेले. मग ते नंद बाबा आणि जे भगवंताचे गवळणी गोपी आहेत, गोप सवंगडी आहेत, गोप सखा आहेत, ते काय केले की पुन्हा भगवंताला, द्वारकेतल्या भगवंताला, कुरुक्षेत्रावरती जे गेलेले होते त्यांना पुन्हा रथामध्ये बसवून, ओढून, प्रेमाने ओढून पुन्हा कुठं घेऊन जाऊ इच्छित आहेत? कुठं? गोकुळात किंवा वृंदावनला परत एकदा. कृष्ण काय सांगून गेले होते माहिती? जाताना कोणी सुद्धा जाऊ देत नव्हतं त्यांना. जेव्हा अक्रूर आले होते रथ घेऊन, अक्रूराने रथ सजविला, कृष्ण रथामध्ये बैसला, सोडून या गोपीना, कृष्ण मथुरेसी गेला. सगळ्या रथामध्ये जेव्हा भगवंत बसले आणि सगळ्यांना कळालं की कृष्ण आम्हाला सोडून जाणार आहेत, ते सगळे रथाच्या आडवे पडले. आमच्या अंगावरून रथ जाऊ दे, आम्हाला जगायची इच्छा राहिलेलीच नाही. जर कृष्ण आमच्या जीवनामध्ये नसतील, राम आमच्या जीवनामध्ये नसतील, तर आम्ही जगून काय करू? जीवन व्यर्थ आहे. राम नसेल तर जीवन व्यर्थ आहे. मग आमच्या जीवनात आहे का राम? रामाला सोडून आम्हाला आराम पाहिजे. सगळेजण आरामाच्या पाठीमागे लागलेले. सगळ्यांना सुख पाहिजे की नाही? पण सुख कुठं पाहतायत लोक? सुख कुठं शोधतायत? कोणी इंजिनिअरिंग मध्ये सुख शोधतंय,
जे तरुण मुलं आहेत ते तरुणीमध्ये सुख शोधतायत. बरोबर आहे की नाही? मुलं जे वयात आलेली मुलं कुठल्या तरी मुलीमध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यांना वाटतं की हा किती सुंदर आहे, आणि मग मनात विचार काही येतात आणि काय काय होतं. पण ती सुंदरता तात्पुरती आहे. कितीही सुंदर असलं तरी तोंडाचा वास येत असतो प्रत्येकाचाच. येतो, किती पण तुम्ही घासा, कोलगेटनी घासा नाही काय घासा, सकाळी उठल्यानंतर वास येतो सगळ्यांच्या तोंडात, येतो की नाही? मग त्यात काय सुंदरता आहे का? सुंदरता आहे कुठे? एकदा काय झालं, सकाळीच मी ऐकत होतो, तर एकदा एक म्हातारी, तिचे काय घरातली सुई असते, सुई ती हरवते. सुई हरवते आणि ती कुठं शोधते, तर गावामध्ये मंदिर असते किंवा एक चौक आहे, तिथं तिथं लाईट गेलेली असते घरातली, आणि चौकांमध्ये लाईट लावलेली असते, तिथं येऊन शोधते सुई. आणि एक व्यक्ती येतो, तिला विचारतो काय शोधताय? अहो म्हणजे माझी सुई हरवली आहे. म्हणजे सुई हरवली का? तर कुठं हरवली आहे? ती म्हणते घरात. घरात सुई हरवली आणि ती शोधत कुठं होती? गावातल्या चौकात येऊन. कुठं शोधताय म्हणे? अहो घरात हरवली तर इथं का शोधताय? ती म्हणते घरात लाईट नाही, इथं लाईट आहे म्हणून इथं शोधायला लागली. तसं आपण सुख, सुख आहे कुठे? जाता पंढरीशी सुख वाटे जीवा, आनंदे भेटता केशवासी. जाता पंढरी, पंढरीमध्ये सुख आहे. तर आपण सगळे पंढरीत कमीत कमी इंजिनिअरिंग करण्यासाठी तरी आलात, 4 वर्ष तुम्हाला पंढरपुरामध्ये राहण्याचं फळ भेटत आहे. दर दर्शनवाला वगैरे जात जावा, दर आठवड्यातून 15 दिवसातून तरी कमीत कमी. तर सुख कुठे आहे आणि आपण शोधतोय कुठे? सुख कुठे आहे? पंढरीमध्ये किंवा भगवंताच्या चरणाशी. तुझे पायी सुख सर्व आहे. आणि शोधतोय कुठे आपण? पाय सोडून भगवंताचे. बाकी सगळ्या ठिकाणी सुख शोधतो. कोणी खाण्यात सुख शोधते, कोणी झोपण्यात सुख शोधते. इथं काय आमच्या बेसवर काही भक्त राहतात, सकाळी मी त्यांना कॉल केला तरी झोपलेलेच होते, मी दुपारी कॉल केला तरी झोपलेलेच होते, मी संध्याकाळी परत कॉल केला प्रोग्राम आहे म्हणून तरी पण ते झोपलेलेच होते. म्हणून अरे एवढं झोपायचं असतं का? नाही म्हणे सुट्टी होती हो आज म्हणून झोपलो होतो. मग काय फरक राहिला आपल्यामध्ये आणि प्राण्यांमध्ये? सगळ्यात जास्त कोणता प्राणी झोपतो माहिती आहे का तुम्हाला? कोण जास्त झोपतो? सांगितले डिवाइस मध्ये, सांगितले की नाही? जास्त सगळ्यात अस्वल झोपतं. अस्वल 6-6 महिने ते उठतच नाही, ध्रुवीय अस्वल. तर सगळ्यात जास्त झोपतं ते. तर आपण कसं नाही, आपण तर मनुष्य आहोत. तर अशा प्रकारे ही जी जगन्नाथांची स्नान यात्रा, रथयात्रा असा जो उत्सव आहे, तो आपण जगन्नाथपुरीमध्ये जो होतो तो इथं होत आहे. आज आपलं सौभाग्य की हे जे श्रील प्रभुपाद आहेत, पाठीमागे ते फोटो दिसतोय का? कृष्ण कृपा श्रीमूर्ती अभय चरणारविंद भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्या कृपेने ही जी रथयात्रा वगैरे आहे, ही रथयात्रा सगळ्या जगभरामध्ये पोहोचली. कारण जगन्नाथपुरीच्या मंदिरामध्ये जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी केवळ सनातन हिंदू धर्मातल्या लोकांना प्रवेश, बाकी कुणालाही तिथे प्रवेश नाही. ख्रिश्चन आणि इतर जे जातीचे लोक आहेत त्यांना अजिबात प्रवेश नाही. का नाही? कारण बऱ्याच वेळा मुघल शासक जे होते त्यांनी आक्रमण केलेलं आहे जगन्नाथांच्या मंदिरावर. आणि असंच एक म्हणजे भगवंताचे भक्त, एक कालबेग नावाचे मुघल शासक होते. काय होतं नाव त्यांचं? कालबेग. तर त्यांना एक सुंदर ब्राह्मण तरुणी स्त्री दिसते, जिचा विवाहही झालेला नव्हता. दुर्मिळ बघत असतात किंवा पाणी आणायला चाललेली असते बिचारी, बिचारी म्हणावं लागेल आता काय. तर ती पाणी आणायला जात असताना त्याची नजर तिच्यावरती पडते. मग मुघल त्याला ती आवडते आणि मग तिला जबरदस्ती घेऊन जातात, जबरदस्तीची अशी विवाह करतात. आता ही तर हिंदू धर्मातली होती, पण विवाह तर केला त्यांनी. आणि विवाह केल्यानंतर मग आता तिच्या शेवटी ती ऍक्सेप्ट करते, आता तिला पर्याय नव्हता. आणि मग एक मुलगा होतो, मुलगा झाल्यानंतर त्याचं नाव ठेवलं जातं सालबेग. काय नाव ठेवलं जातं? सालबेग. आणि त्या सालबेगांना ती लहानपणापासून जगन्नाथांच्या कथा सांगायला सुरू करते, सगळ्या कथा. आणि मग त्या लहानपणापासून सालबेगांना मनामध्ये इतकी उत्कंठा
जगन्नाथांना भेटण्याची होत असते. आणि एक दिवशी काय होतं की त्यांना समजतं की आज रथयात्रा होणार आहे जगन्नाथपुरीमध्ये. आणि जगन्नाथ आता ते तर मुस्लिम झाले, जाऊ शकत नव्हते आतमध्ये मंदिरात. मग जगन्नाथाचं दर्शन कसं होणार? रथयात्रे दिवशी होणार होतं. आणि त्या दिवशी ते आईला विचारतात, मी जाऊ का दर्शनासाठी थोडेसे मोठे झाल्यानंतर? त्यावेळेस त्यांची आई त्यांना म्हणते, जर तुझ्या वडिलांना माहिती झालं तर ते आपल्याला उभेच कापून काढतील, सोड, तू जाऊ शकत नाही म्हणे जगन्नाथांच्या दर्शनाला. आणि ते सालवेग इतक्या आर्ततेने जगन्नाथांची प्रार्थना करायला लागतात. ते जिथं राहत होते त्या ठिकाणीच घराच्या वरती जातात आणि ज्या दिशेला जगन्नाथपुरी होती त्या दिशेला पाहून रडत रडत भगवंतांची प्रार्थना करतात. अहे नीलशैल प्रबळ मत्त वरण मुवारत. आणि असं पुढे आहे भरपूर. त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की हे जगन्नाथजी, तुम्ही एखाद्या मतवाल्या हत्तीप्रमाणे आहात. हत्ती कसा चालतो? डुलत झुलत असं. तर भगवान जगन्नाथांना जेव्हा त्या मंदिरातून बाहेर आणलं जातं तर सरळ नाहीत आणत भगवंताला असं उचलल्याने आणले असं नाही. त्या भगवंताला असं डुलवत झुलवत 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 असं मागं पुढं इतकं झुलवत आणतात ते पंडा, भगवंताचे पुजारी, खूप मोठे मोठे पुजारी, हट्टे कट्टे एकदम असे हे असते, पंडा म्हणलं जातं ना, पंडा. आणि ते भगवंताला असं बांधलेलं असते, भगवंताला असं दोरीने असं मागं पुढं करत असं आणतं. आणि मग त्याला म्हणायचं पांडू विजय उत्सव. त्या उत्सवाला काय म्हणायचं? पांडू विजय उत्सव. किंवा त्याला दुसरं नाव आहे पहंडी उत्सव. काय म्हणायचं? पहंडी उत्सव. असा मोठा तुऱ्याचा टोप लावलेला. राजा आहेत ना, मणिमा असं पण म्हणतात. अनंत कोटी ब्रह्मांड नायक मणिमा, तुम्ही ऐकलं असेल शॉर्ट्स मध्ये. तर मणिमा म्हणजे राजा आहेत, जगाचे राजा आहेत भगवंत. आणि मोठा टोप, आणि तो जसं झुलत असतो तो असा पुढं जात असतो, मग पुढं मग इतक्या ह्याच्यामध्ये डोलत डोलत भगवंत येतात. असंही सांगितलं जातं की हे जे जगन्नाथ जी आहेत ते श्रीकृष्ण आहेत स्वतः. आणि ते श्रीकृष्ण राधा राणीच्या विरहामध्ये, त्यांना वृंदावनला जायची इच्छा झालेली आहे. आणि विरहामध्ये जसं की एखादा प्रेमी, साधारण, आता हे काय तुलना नाही करत आहे आपण, पण एक साधारण व्यक्ती जो एखादा तरुणीवरती आसक्त झालेला आहे आणि तो जसं त्याच्याच गुंगीत त्याच्याच नादात जसा असतो तसं भगवान जगन्नाथ त्यांच्याच नादात असे डुलत 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 येतात, असंही काही आचार्य म्हणत आहेत. तर मग तसे भगवंत येतात. काय सांगत होतो? ते तर झालं, पण हे कसं सांगितलं तेच लक्षात राहिलं. हा, सालबेग. तर ते सालबेग इतके काकुळतीला येऊन विनंती करत असतात भगवंतांना की मला आज कुठल्याही प्रकारे दर्शन व्हायलाच पाहिजे. कारण रथयात्रेच्या वेळेस दर्शन झालं नाही तर परत दर्शन होणार नाही 1 वर्षभर. पुन्हा भगवंत बाहेर येण्याची वाट बघावी लागेल. आणि मग जगन्नाथांचा रथ यात्रा इकडे चालू झालेली असते, थोडासा रथ हे होतो आणि तिकडे ती जगन्नाथ प्रार्थना ऐकतात. घरी केलेली प्रार्थना भगवंत तिथं ऐकतात आणि रथच पुढे जात नाही. हत्ती लावून घोडे लावून रथ ओढला जातो, अनेक लोक रथ ओढतात भक्त, पण रथ पुढे जात नाही. मग सगळ्यांना वाटतं काय झालं, मोठा अपराध झाला, काय झालं. आणि त्या दिवशी रात्री तिथल्या जगन्नाथपुरीच्या राजाच्या स्वप्नामध्ये भगवंत जातात जगन्नाथजी आणि त्यांना सांगतात, माझा एक भक्त जो माझ्या दर्शनासाठी अतिशय व्याकुळ झालेला आहे, तो जेव्हा इथे येऊन माझं दर्शन करेल तेव्हाच रथ इथून पुढे जाईल. आणि मग दुसऱ्या दिवशी ते राजा शोधत सालबेगांच्या घरी जातात आणि त्यांना तिथून सन्मानाने घेऊन येतात. आणि जेव्हा सालबेग त्या ठिकाणी येतात तर जगन्नाथांना रथावरती बसलेल्या पाहतात, डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागलेल्या असतात त्यांच्या, आणि पळतच जातात आणि जाऊन जगन्नाथांना मिठी मारतात, असं आलिंगन करतात. आणि आलिंगन करून जगन्नाथांच्या चरणावरती स्वतःचं डोकं, स्वतःचं मस्तक ठेवतात. आणि बराच वेळ तशीच पुढं असेच राहिलेले असतात ते, जगन्नाथांना मिठी मारले असेच जगन्नाथ आणि सालबेग. आणि सालबेगांच्या डोळ्यातून तर अश्रू वाहत आहेत, जगन्नाथांच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू व्हायला लागतात. विग्रहाच्या रूपात असलेल्या जगन्नाथांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागतात त्या सालबेगाचं प्रेम बघून. आणि मग त्या ठिकाणी बराच 1 तासभर असं झाल्यानंतर पंडा येतात, म्हणतात आता तुम्ही बाजूला करण्यासाठी जातात. तर नुसतं हात लावस तर ते सालबेग त्या ठिकाणी स्वतःचा प्राण त्याग केलेला असतो.
आज ज्या ठिकाणी रथ थांबलेला होता त्या ठिकाणी आज सुद्धा रथ जगन्नाथपुरीमध्ये रथयात्रेच्या दिवशी प्रत्येक वेळेस रथयात्रेच्या वेळेस त्या ठिकाणी रथ थांबतो. त्या ठिकाणी सालबेगांचं हे गीत भक्त कवी सालबेग म्हणून ते प्रसिद्ध झाले. तिथून पुढे हे गीत गायलं जातं आणि तिथून मग रथ पुढे गेलं. आजही भगवंत त्या भक्तासाठी तिथं थांबतात म्हणजे असं त्यांची समाधी आहे. त्या साईडला या रथ असा जात असेल तर या साईडला समाधी आहे. तर त्या समाधीच्या इकडे बघून असे सगळे पंडा लोक भगवंताचे पंडा हे गीत गातात त्या ठिकाणी आणि भगवंत प्रसन्न होतात. त्यांचं स्मरण करतात भगवंत आजही. तर भगवंत आपल्या भक्ताला कधीही विसरत नाहीत. आणि जगन्नाथांचा आणि भक्तांचा तर फार जवळचा अगदी निकटचा. जगन्नाथ लगेच प्रसन्न होतात आणि विशेष करून प्रसादासाठी फार प्रसिद्ध आहेत भगवंत. प्रसादाचा बाजार असतो तिकडे. बाजार आपल्याकडे बाजार कशाचा असतो? खेळण्याचा किंवा भाजीपाल्याचा बाजार असतो, धान्याचा असतो. तिथं प्रसादाचा बाजार आहे, खाण्याचा प्रसादाचा बाजार. आणि जगन्नाथ फार प्रसादासाठी फेमस आहेत. आणि कलियुगामध्ये विशेष फार कृपाळू आहेत. फार म्हणजे फार कृपाळू आहेत. त्यांच्या पूजा अर्चा करण्यासाठी जास्त नियम नाही आहेत. किंवा जगन्नाथ पुरीमध्ये एकादशीच केली जात नाही. एकादशीला भगवंतांनी इकडे एका साईडला ठेवलेले. एकादशी पण तिथं केली जातं. पण आपण असं नाही करायला पाहिजे. एकादशी व्रत केलंच पाहिजे. पण पुरीमध्ये एकादशीचं पालन होत नाही. तिथं प्रसादाचा महिमा असल्यामुळे दिवसभरात भगवंतांना 52 पेक्षा जास्त वेळा भोग लागतो. 52 असं सांगितलं होतं की जगन्नाथाचा हात कधी कोरडा होत नाही. सतत खात राहतात भगवंत. आणि किती खाऊ घालू शकतो आपण. अनंत कोटी ब्रह्मांड नायक एवढं मोठं पोट आहे भगवंताचं. किती एवढं खातच राहतात दिवसभर. आणि मग तो प्रसाद म्हणून सगळीकडे वाटला जातो. जगन्नाथ का भात जगत पसारे हात असे हे जगन्नाथ आहेत. लीलाधारी आहेत आणि फार भक्तवत्सल आहेत. तर त्या जगन्नाथांकडे आपण प्रार्थना करूयात. सर्वांनी दोन्ही हात जोडा. त्यांचा प्रणाम मंत्र आपण म्हणूयात आणि त्यानंतर महाआरती होईल. सर्वांनी दोन्ही हात जोडा. म्हणा नीलाचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्यां जगन्नाथाय ते नमः. पुन्हा एकदा म्हणूया नीलाचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्यां जगन्नाथाय ते नमः. नीलाचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्यां जगन्नाथाय ते नमः. श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा महारानी की जय जगन्नाथ. हरे कृष्ण. आता सर्वांनी उठून उभारलेले आहे. आरती होईल भगवंताची. डान्सिंग कीर्तन होईल आणि त्यानंतर असेल सर्वांसाठी महाप्रसाद. हरे कृष्ण. हे बंद करा.